आजच्या बजेटमधून तुम्हाला काय मिळालं? जर तुम्ही मध्यमवर्गीय असाल, उच्च मध्यमवर्गीय असाल, तर निश्चितपणे तुम्हाला काहीतरी मिळालंय. काय मिळालंय? जर मुलांना तुम्हाला परदेशात शिक्षणाला पाठवायचं असेल, तर जो टॅक्स कलेक्टेड ऑन सोर्स TCS नावाचा एक टॅक्स होता, जो 5% लागायचा, तो आता 5% लागणार नाही. तो आता फक्त 2% लागेल. मुळात तो खूप वाढीव होता, जास्तीचा लावण्यात आला होता. त्यामुळे तो अखेरीस सरकारनं कमी केलाय. त्यामुळे तिथे थोडासा दिलासा तुम्हाला मिळणार आहे. इतकंच नाही, तर प्रत्येक मध्यमवर्गीयाचं आणि उच्च मध्यमवर्गीयाचं स्वप्न असतं ते परदेशवारीचं. परदेश प्रवास करत असताना, पर्यटन करत असताना तुम्हाला 5% ते 20% TCS लागत होता. आता हा टॅक्स तुम्हाला लागणार नाही. इथे फक्त 2% टॅक्स लागेल, अशा स्वरूपाची घोषणा ही अर्थमंत्र्यांनी केलेली आहे. त्यामुळे जर तुम्ही श्रीमंत असाल तर तुमची बचत होणार आहे. गरिबाच्या हातात तसंही काहीच नसतं, त्याला परदेशवारीचं फक्त स्वप्नच असतं, त्यामुळे तो तिथे जाणारच नाही. आपली मुलं आपल्याला इथल्याच शाळेत शिकवता येत नाही, परदेशात कुठे शिकायला पाठवणार, अशी अनेकांची मानसिकता असते. त्यामुळे त्यांचाही या ठिकाणी काही फायदा नाही. मात्र हो, श्रीमंतांना मात्र या ठिकाणी फायदा होताना निश्चितपणे पाहायला मिळतोय. आज ब्लॅक अँड व्हाईटमध्ये इतकंच. बघत रहा ब्लॅक अँड व्हाईट.